सदैव सेवा सकलांची हा एक ध्यास अनिवार्य. किती संकटे आली तरीही करतो आम्ही पार. ध्यास घेऊन देतो आम्ही भविष्यास आकार. मनापासून आम्ही मानतो देश हाच परिवार. देश हाच परिवार. विकास साधावया जनांचा आहो आम्ही तयार. राष्ट्र निर्मितीसाठी झटतो आम्ही शिलेदार. आम्ही शिलेदार. आम्ही शिलेदार. नमस्कार. दूरदर्शनच्या वतीने शिलेदार राष्ट्र निर्मितीचे या विशेष मालिकेमध्ये आज आपण आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ आणि ग्लोबल रिसर्च अलायन्सचे अध्यक्ष डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्याशी त्यांच्या जीवन प्रवासाविषयी, त्यांचं संशोधन आणि जगभरातल्या आणि भारतातल्या ज्या विविध प्रश्नांच्यावरती त्यांनी गेली अनेक वर्ष काम केलेलं आहे त्या सगळ्याच्या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये मी डॉक्टर माशेलकर सरांचं स्वागत करतो. नमस्कार डॉक्टर माशेलकर. नमस्कार. आज आपण ज्या परिस्थितीमध्ये मार्गक्रमण करत आहोत की जगभरात अनेक समस्या आपल्याला पर्यावरणापासून भेडसावत आहेत आणि जगाचा एक फार मोठा भाग म्हणजे आपल्या देशामध्ये, भारतामध्ये त्या समस्या आहेत. काही नैसर्गिक समस्या आहेत, काही मानवनिर्मित समस्या आहेत आणि यातल्या अनेक समस्यांच्यावरती वेगवेगळ्या माध्यमातून उपाय शोधण्याचं काम आपण आपल्या आयुष्यभरामध्ये संशोधन, शिक्षण, मग व्याख्यानं असतील, लेखन असेल, अशा वेगवेगळ्या माध्यमातून, वेगवेगळ्या व्यासपीठांच्यावरून जगभरातून करत आलात. आपल्याला काय वाटतं नेमक्या आज आपल्या देशासमोरच्या समस्या काय आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला भारत महासत्ता होण्याच्या मार्गातले ते अडथळे वाटत आहेत? काय सांगाल आपण त्याबद्दल? मला असं वाटतं की भारत प्रगतीच्या पथावर आहे, त्याच्याबद्दल काहीही शंका नाही आहे. आज आपण जर पाहिलं की GDP ग्रोथ आपण ज्याला म्हणतो, ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट, ती कशी वाढते आहे हे जर पाहिलं तर सर्व देशांच्या पुढे आपण आहोत. 7.5 ते 8% मध्ये आपली वाढ होते दरवर्षी. कुठल्याही देशाची अशी वाढ होत नाही आहे. तर त्या बाबतीत पाहायला गेलं तर आपण पुढे आहोत. पण ग्रोथ ही महत्त्वाची नसते, इन्क्लुझिव्ह ग्रोथ. इन्क्लुझिव्ह ग्रोथ याचा समाजातला तळातला जी व्यक्ती आहे त्या सर्वांना समावेश करून सर्वसमावेशक अशी वृद्धी होते आहे का? बरोबर. तर ती होत नाही आहे. आणि ही दरी जी आहे ही वाढत चाललेली आहे. श्रीमंत जास्त श्रीमंत होत आहेत आणि गरीब होत आहेत, जास्त गरीब होत आहेत. हा एक भाग झाला. दुसरा भाग म्हणजे आज मला असं दिसतंय की मग ते भाषा असू द्यात, जाती असू द्यात, धर्म असू द्यात, कळलं का, ह्याच्यामुळे देश असा थोडा दुभंगला जातो आहे. या सर्वांना एकत्र येण्याची अत्यंत आवश्यकता आहे. मी ज्याला म्हणेन नेहमी एक भारत, सर्वप्रथम भारत, एक भारत, याच्यासाठी आपण पुढे जायला पाहिजे. त्याच्यामध्ये अजून आपल्याला बराच जोर लावायला पाहिजे असं मला वाटतं. पण काय करावं त्यासाठी नेमकं? की हे बघा असं आहे, त्याच्यासाठी एकतर खंबीर नेतृत्वाची गरज आहे. आपल्याला एक सांगतो मी, माझ्या लहानपणी मी एका ह्याच्यामध्येच एका शाळेमध्ये, युनियन हायस्कूल म्हणून माझी जी मुंबईमध्ये 8वीत मी त्या शाळेमध्ये माझा प्रवेश झाला आणि त्या ठिकाणी माझं आयुष्य बदलणारे असे अनेक प्रसंग झाले. आणि त्यातला एक प्रसंग म्हणजे आमचे भावेश सर आम्हाला विज्ञान शिकवायचे आणि ते नेहमी काहीतरी प्रयोग करून दाखवायचे. सर्व जग आम्हाला असं दाखवायचे. म्हणजे नुसता खडू घेतला, फळ्यावर काहीतरी लिहिलं, पाठांतर केलं, तसं नाही. जग पहा आणि त्यातून शिका. तर त्यांनी एकदा, मला अजून आठवतं की आम्हाला भोरगोल भिंग हातात त्यांनी घेतलं, उन्हामध्ये आम्हाला घेऊन गेले. एक कागद त्यांच्या हातात होता आणि ते भोरगोल भिंग त्यांनी वर खाली हे केलं आणि त्याच्यानंतर
जो हे जे अंतर होतं त्याला ती फोकल लेंथ आपण ज्याला म्हणतो ती आहे असं दाखवलं. कधी जेव्हा एक अत्यंत प्रखर बिंदू त्या कागदावर आला आणि मग तो तसाच त्याने धरला आणि तो कागद जळला. आणि जळल्यावर का कोणास ठाऊक मला ते म्हणाले की याप्रमाणे जर तू सर्व शक्ती केंद्रित केल्यास कळलं की नाही, तर तू जगात काही करू शकतो. आणि त्याच्यामुळे माझ्या आयुष्यात 2 बदल घडले. पहिला बदल मी म्हटलं, अरे विज्ञानाची एवढी ताकद आहे, मी वैज्ञानिक होणार, शास्त्रज्ञ होणार. दुसरं म्हणजे जर आपण फोकस केलं, सर्व केंद्रित केलं, तर आपण काही करू शकतो. आणि त्यामुळे ते मला एक नवीन आयुष्याची फिलॉसॉफी मिळाली असं म्हणायला हरकत नाही. पण जसा मी मोठा झालो तेव्हा त्या भौगोल भिंगात मला एक वेगळ्याच प्रकारचं नेतृत्व दिसलं. बरं. आणि ते कसं, सूर्यकिरणं जी असतात ती समांतर असतात आणि समांतर रेषांचं आपण शाळेत शिकलो त्या कधीच भेटत नाहीत, एकमेकींना त्या रेषा भेटत नाहीत. आणि भौगोल भिंग काय करतं, या सगळ्यांना ते एकत्र आणतं. आता बघा, देश बघा, हे एकमेकाला भेटायला मागत नाहीत, त्यांची मनं एकमेकाला भेटत नाहीत, मेंदू एकमेकाला भेटत नाहीत, कळलं की नाही. आणि हे करण्यासाठी आपल्याला कशाची आवश्यकता आहे, तर भौगोल भिंगात सारखं नेतृत्व, कळलं की नाही. त्याच्यामुळे ते संबंध देशाला एकत्र आण. प्रत्येकाच्या आयुष्यातली पहिली जी व्यक्ती म्हणतो, जी खरी पहिली शिक्षक आहे, त्या तुमच्या आईचा परिणाम तुमच्या संपूर्ण आयुष्यावरती, तुमच्या व्यक्तिमत्वावरती आणि त्याहीपेक्षा तुमच्या जडणघडणीवरती खूप आहे. आपल्या आई तुलनेनं त्या काळात सुद्धा जे शिक्षण मिळायचं तितक्या शिकलेल्या नव्हत्या, पण शिक्षणाविषयीची जी त्यांची तळमळ आहे की जी तुमच्यामध्ये उतरलेली आहे आणि तुम्ही आज ती सगळ्या भारतामध्ये आणि जगभरात न्यायचा प्रयत्न करत आहे. आपण त्याच्याकडे कसं बघता? आईविषयीची कृतज्ञता तर आपल्या मनात वारंवार असते, पण आई ही शिक्षक आपली आणि आपली पुढची वाटचाल, त्याच्यात त्यांचं योगदान काय आहे? त्याचं मोठं योगदान आहे. खरं म्हणजे मी आज इथे बसलेलो आहे आणि तुम्ही माझी मुलाखत घेताय ते केवळ आईमुळे, बरं का. त्याचं काय होतं, आम्ही एका अत्यंत गरीब कुटुंबात माझा जन्म झाला आणि आपल्याला कल्पना आहे की माझे वडील, मी स्वतः 6 वर्षाचा होतो तेव्हा ते गेले आणि त्यानंतर आई मुंबईला आली. आपण गोव्यातून मुंबईला, माशेलकर हे माझं नाव. माशेल या गावामध्ये, माशेल या गावामध्ये माझा जन्म झाला आणि त्याने काबाड कष्ट करून मला वाढवलं. ती शिकलेली नव्हती, बरं का. तिला नुसतं असं थोडंसं वाचता यायचं तेवढंच, पण तिला शिक्षणाचं महत्त्व माहिती होतं आणि तिने लहानपणापासून माझ्यावर संस्कार केले. त्याच्यामध्ये मूल्य ही फार महत्त्वाची होती. खोटं बोलायचं नाही, हे करायचं नाही, ते करायचं, म्हणजे लहानपणापासून आमच्या ह्याच्यावर होतं. दुसरी गोष्ट म्हणजे ती नेहमी जे ध्येय आहे ते अत्यंत मोठं ठेवावं असं तिचं हे असायचं, शिकवण. आता उदाहरणार्थ गणितात मला नेहमी 100त 100 मिळायचे, पण कधीतरी 97 मिळायचे चुकून. 97 मी आनंदात 97 मिळाले, तर ती माझा पेपर बघायची आणि मला म्हणायची, बस बाळा, आणि मला जरा समजून सांग, तुला 97 मिळाले याचा अर्थ 3 गेले, ते कुठे कुठे गेले, का गेले. म्हणजे लहानपणापासून मला तिने जे आपण परफेक्शन असं म्हणतो, कळलं की नाही, उच्च ध्येय ठेवणं हे त्याच्यात महत्त्वाचं होतं. आता आपण म्हणाल की मी शिकतच गेलो पुढे, हे कसं झालं? कारण गरिबीत ह्याच्यातनं मी वर येत होतो आणि प्रत्येक वेळी मोहवायचं. आता बस झालं, आता मी नोकरी करतो. मला सांगावं असं वाटतं की मराठीत शिकलो मी 11वी पर्यंत, महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकलो आणि काही फरक पडला नाही, हे आज मला खास सांगावं असं वाटतं. पण त्यामध्ये तिची एक गंमत सांगतो. मला त्याची कल्पना नव्हती खरं म्हणजे. पण काय झालं, माझे जेव्हा 60 वर्ष झाले तेव्हा इथे पुण्यामध्ये बरीच मंडळी, मित्रमंडळी एकत्र येऊन त्यांनी सत्कार केला आणि त्यावेळी मला अजून आठवतं की सकाळने तिची मुलाखत घेतली. तिला माहिती नव्हतं तिची मुलाखत घेत आहेत म्हणून, कळलं ना. ज्या मुलीने तिची मुलाखत घेतली तिने टेप रेकॉर्डर पर्समध्ये ठेवला होता आणि ही बोलतच गेली, म्हणजे तिने तिला बोलकं केलं आणि मग ते बोलतच गेली. आणि त्यावेळी तिने सांगितलं, त्याच्यामुळे मला कळलं, बरं का. तर तिचं काय झालं होतं की ती नोकरीच्या शोधामध्ये रोज काही ना काही, इथे शिवणकाम, इथे काहीतरी तिचं चालू असायचं. तर त्या नोकरीच्या शोधात ती प्रार्थना समाजला मुंबईमध्ये गिरगावाजवळ ती गेली होती आणि तिकडे एक काँग्रेस हाऊस म्हणून बिल्डिंग आहे, बरं का. तर त्या काँग्रेस हाऊस बिल्डिंगमध्ये ती हे करायला गेली होती, आपलं रांगेत उभी होती. आणि तिची पाळी आल्यानंतर तिला सांगण्यात आलं
की मिनिमम क्वालिफिकेशन हे 3rd स्टँडर्ड म्हणजे तिसरी, तर तू तिसरी पास आहेत का? आता खरं म्हणजे तिसरीचं सर्टिफिकेट नव्हतं आणि तिला खोटं सांगता आलं असतं, पण तिने आयुष्यात कधी खोटं बोललेलं नाही आहे. तर नाही म्हणाली. नाही म्हटल्यावर आम्ही तुम्हाला नोकरी देऊ शकत नाही म्हटलं, काम दिलं. आणि त्यामुळे ती परत येत होती आणि त्यावेळी ती म्हणाली की माझा असा अपमान का झाला, कारण माझ्याकडे शिक्षण नाही आहे आणि म्हणून मी माझ्या मुलाला एवढं शिकवणार, केवढं ते मला माहिती नाही बरं का, सर्वात जे उच्च आहे तेवढं मी त्याला शिकवणार. आणि तुम्हाला गंमत सांगतो, मी हे झालो, इंटर सायन्स झालो, त्याच्यानंतर मी सोडणार होतो. आधी SSC झालो, 11वी पास झालो. त्यावेळी 11वी पास झाल्यानंतर सोडणार होतो. ते म्हणाले नाही. त्यावेळी मला सर दोराब टाटा ट्रस्टची स्कॉलरशिप मिळाली. पण बोर्डात आलो होतं त्यावेळेला. हां, त्यावेळी मी 11वा आलो होतो. 1,35,000 मुलांमध्ये मी 11वा आलो होतो बरं का, महाराष्ट्रात. पण तरीसुद्धा मी हे सोडणार होतो बरं का. आणि कुठेतरी काम काम करणं. ते मला नाही पुढे शिकायचं. मग इंटर सायन्स झालो. मग मी बॅचलर्स डिग्री इन केमिकल इंजिनिअरिंग घेतली बरं का. आता म्हटलं आता संपलं बरं का, आता मी हे करतो. नाही, त्याच्या पुढे PhD आहे, तिने शोधून काढलं होतं. अशिक्षित पण शोधून काढलं. PhD झाली. म्हटलं आता संपलं बरं का. नाही म्हणे, पोस्ट डॉक्टरल रिसर्च तिने शोधून काढलं होतं. कळलं की नाही, ते तू करायचं. आणि अशा प्रकारे तिने तिचं जे माझ्यासमोर एक ध्येय ठेवलं उच्च शिक्षणाचं, ते एवढं एव्हरेस्टसारखं ठेवलं होतं तिने. आणि मला आठवतं की ती 17 नोव्हेंबर 2006 ती कालवश झाली. आणि त्याच्या आधी काहीतरी मला वाटतं 3 महिने का 4 महिने आधी मला ऑनरी डॉक्टरेट मिळतात वेगवेगळ्या लंडन युनिव्हर्सिटीमधनं, अमेरिकेतनं, विस्कॉन्सिन युनिव्हर्सिटीनं. अशा मला त्यावेळी 25 मिळाल्या होत्या. आता 36 झाल्यात ऑनरी डॉक्टरेट्स. तर त्यावेळी ती 25वी मिळाली होती. तिने आनंदाने तिला जाऊन मी सांगितलं. तर त्यावेळी म्हणाली, आता माझं समाधान झालं, आता मी जाऊ शकते. म्हणजे तो जो क्षण आहे की तिथे ती गेली, तिसरी पास नाही आहे म्हणून तिला परत परतवलं, आणि जे तिने माझ्यासमोर एवढं मोठं ध्येय ठेवलं, हे माझ्या मते अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यांनी सांगितलं पण आणि तसं जगून पण टाकलं. हां, आणि त्याच्यामुळे काय झालं आहे बघा, तुम्हाला मी सांगतो. त्याची गंमत काय झाली की मी दिल्लीमध्ये CSIR ही म्हणजे 40 प्रयोगशाळा एकत्र, जसं आपली राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा आहे NCL आहे पुण्यामध्ये, NCL आहे, तशा 40 प्रयोगशाळा देशभर आहेत आणि जवळजवळ 20,000 शास्त्रज्ञ तिथे काम करतात. तर त्याचा मी अध्यक्ष होतो, कळलं की नाही, महासंचालक म्हणतात त्याला, डायरेक्टर जनरल, 11.5 वर्ष. आणि मी दिल्लीत असायचो. आणि दिल्लीतनं मी ह्याला शनिवार रविवारी पुण्यात येत असे आणि पुण्यात माझ्या प्रयोगशाळेत माझं काम चालायचं. असं 11 वर्ष मी हे सोडलं नाही, दिल्लीत जरी असलो तरी. आणि त्यावेळी दरवेळी मी काय करायचं, माझ्या खिशात जेवढे सुटे पैसे असतील ते सगळे तिला द्यायचो आणि जायचं. आणि तिला मी कधीच विचारलं नाही या सुट्या पैशांचं तू काय केलंस म्हणून. आणि ती जमा करत होती. मला काही कल्पना नाही तिने काय केलं म्हणून. नंतर ती 17 नोव्हेंबर 2016 गेल्यानंतर 3-4 महिन्यामध्ये माझी मुलगी श्रुती, तिच्या त्या साड्या सगळ्या तिने एकमेकावर अशा ठेवल्या होत्या, त्या बाजूला काढून हे करत होती, आवरत होती. आणि त्याच्यामध्ये तिने बघितलं हे सगळे पैसे असे तिने ठेवले होते. आणि त्याच्यावर एक चिठ्ठी ठेवली होती. आणि ती चिठ्ठी अशी की तू शास्त्रात आहेस, विज्ञानात आहेस, तर ह्या विज्ञानाचा गरिबांना काहीतरी फायदा व्हायला पाहिजे. आणि म्हणून असे जो कोणी काही प्रयोग करतो ज्याचा गरिबांना फायदा होतो, अशांसाठी तू काहीतरी एक नवीन बक्षीस किंवा काहीतरी नवीन पुरस्कार निर्माण कर. आणि म्हणून मी अंजनी माशेलकर इन्क्लुझिव्ह इनोव्हेशन अवॉर्ड असं एक आता पारितोषिक केलेलं आहे. आणि हे 6वं वर्ष आहे त्याचं. आणि दरवर्षी आम्ही त्या अशा ह्याला देतो, कळलं का, की ज्याच्यामुळे समाजाचा मोठा फायदा होणार आहे. कारण असं असतं की उच्च तंत्रज्ञान श्रीमंतांसाठी वापरणं फार सोपं असतं, कळलं ना, पण गरिबांसाठी ते करणं फार कठीण असतं. असं काम करणाऱ्या तरुण संशोधकांना आम्ही ते देतात. म्हणजे याचा अर्थ असा की ती होती, तिने त्यावेळी मला मूल्य दिली, पण ती जरी गेली तरी हे मूल्य चिरंतन पुढे सोडून गेलेली आहे. आणि ह्याच्यातनं काय निर्मिती होती ते सांगण्यासारखं आहे. उदाहरणार्थ आता गेल्या वर्षीचा अवॉर्ड राहुल रस्तोगी नावाच्या एका मुलाला मिळाला. तर कसं बघा, तर गरिबांसाठी त्याने हे शोधून काढले. त्याचे वडील, त्यांना हृदयविकाराचा त्रास व्हायचा आणि ते त्यांना रात्रीमध्येच त्यांना ECG वगैरे काढण्यासाठी 2-2 किलोमीटर त्यांना घेऊन जायला लागायचं. तर तो इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे, स्वतः फार हुशार आहे. आणि तो म्हणाला असं का करायला पाहिजे, जसं आपल्या खिशात मोबाईल असतो ना, तसं मी ECG मशीन का करू नये.
कारण आपलं माहिती आहे ECG मशीन कितीतरी मोठं असतं असतं आणि तिथे आपण आडवं पडतो मग ते लेट्स समक्ष लावतात जावं लागतं. वगैरे 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 तसं न करता ह्याच्यावर आणि त्याने ते निर्माण केलं आणि ते इतकं सोपं आहे की जसं मोबाईल आहे माझ्या हातात अशी कल्पना करा तेवढंच बरं का. त्याच्यावर हे 2 अंगठे ठेवायचे 15 सेकंद आणि त्याचे सेन्सर्स आहेत इथे 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 असे ह्या ठिकाणी ठेवायचे आणि साधारण 3-4 मिनिटामध्ये काय होतं संबंध ECG काढला जातो आणि एक ॲप ज्याला म्हणतो आपण ते डाउनलोड केलेलं असतं डॉक्टरांकडे आणि तिकडे सरळ जाऊन तो पोचतो डिजिटली म्हणजे उपचार लगेच छापणं सुरू बिपणं व्हायला. काही नाही. हो ह्याचा अर्थ असा की मी म्हणा थर्मामीटर जसं वापरावं ना तसं ते वापरून सर्वसामान्य आपल्याला- लोकांना त्याचा मोठा हां, उपयोग आहे. आणि तुम्हाला सांगतो ते किती स्वस्त आहे. आता तुम्ही बाहेर गेलात तर तुम्हाला ECG काढायला 300 रुपये पडतील 500 रुपये पडतील. याला एक ECG काढायला 3 रुपये फक्त. बरं ते जर उपकरण आलं आपल्याकडे त्याची आत्ता तयारी जी तर चालू त्याची आहे. आता हे चालू आहे. तर माझं म्हणणं असं आहे की आणि त्याच्यामध्ये अत्यंत हाय टेक्नॉलॉजी म्हणजे अत्यंत उच्च असं तंत्रज्ञान त्यांनी वापरलेलं आहे पण त्याचा फायदा हा गरीब सर्वसामान्यांना जे आपल्या आईंच्या स्वप्नामध्ये होतं. जे माझ्या आईच्या स्वप्नामध्ये होतं. तर मला सांगायचं काय तर ती हयात असताना तिने मला मूल्य ती दिलीच पण ती जेव्हा सोडून सुद्धा गेली ना तेव्हा अशा प्रकारची एक प्रेरणा ती देऊन गेलेली आहे. एकीकडे तिसरी शिकल्या नाहीत म्हणून काम नव्हतं ही परिस्थिती त्या काळातली होती 50च्या दशकातली आपण मुंबईत असताना आणि आज प्रचंड शिकलेली मुलं मुली दिसतात आपल्याकडे पण त्यांनाही काम नाही अशी आज एक बेरोजगारीची फार मोठी स्थिती भारतामध्ये आणि अनेक विकसनशील देशांमध्ये आहे. या दोन्हीकडे एक उपाययोजनेच्या दृष्टीने तुम्ही कसं बघता? हे बघा हा फार सुंदर प्रश्न विचारला आणि माझ्या मते हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण असं आहे भारताकडे जर आपण पाहिलं आज तर 50%हून जास्त हे तरुण आहेत. त्यांचं वय 25हून कमी आहे 55% धरायचं तर. आता ह्यांच्यासाठी नोकऱ्या पाहिजेत बरं का आणि ह्या नोकऱ्या जर मिळाल्या नाहीत तर हलकल्लोळ होईल नाही का आणि आपल्याला त्याचे परिणाम दिसतात आहे. समाजामधली जी अस्वस्थता आहे अस्वस्थता आहे ती त्याच्यामुळे आहे. ज्याला आपण सोशल डिसहार्मनी असं म्हणतो समाजामध्ये अस्थिरता येणार आहे आणि ह्यासाठी मी काय म्हणतो की आपण राईट टू एज्युकेशन आणला नाही का. बरोबर हक्क शिक्षण हा माझा हक्क आहे ते म्हटलं पण राईट टू एज्युकेशनपासून राईट एज्युकेशन गुणवत्तापूर्ण योग्य शिक्षण हे महत्त्वाचं आहे आणि ते अजून होत नाही आहे. कारण आता आपण इंजिनियर्स 3 लाख 4 लाख इंजिनियर्स तयार करतो पण आत्ताच मी नटराजन म्हणून आहेत ते बोलत होते की त्यातले फक्त 15% जी इंजिनियर्स आहेत ते रोजगारक्षम आहे. हां म्हणजे बाकीच्यांचं काय मग कारण आणि म्हणून क्वांटिटी बरोबर क्वालिटी केवळ संख्या नव्हे तर त्याच्यामध्ये गुणवत्ता हा माझ्या मते सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. हा एक भाग झाला. दुसरा भाग असा आहे की जसं तंत्रज्ञानाचा विकास होत जातो मग त्याच्यामध्ये ऑटोमेशन आलं रोबॉटिक्स आलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलं तर त्यामुळे तुम्ही आणि मी जे काम करतो हे मशीन्सकडे जाणार आता. आणखीन बेरोजगारी वाढणार आणि असं एक आत्ताचं ॲनालिसिस आलेलं एक मार्टिन रिपोर्ट म्हणून आहे की 47% जे सध्या अमेरिकेमध्ये हे आहेत नोकऱ्या आहेत त्या 20 वर्षात नाहीशा होणार आहेत कारण मशीन सगळ्या त्या करणार. पण भारतामधल्या 69% आणि चीनमधल्या 77%. तर ह्याची काळजी आपण आतापासून करायला पाहिजे आणि म्हणून शिक्षणाला ही एक वेगळी दिशा आता मोठ्या प्रमाणात देण्याची अत्यंत आवश्यकता आहे. हे जे सगळं तुम्हाला भान आलं की हे आपल्या शिक्षणाच्या वाढत्या वयात आईपासून अनेक आपल्याला जे गुरु मिळाले तिथून आलं पण आम्हाला खूप कुतूहल आहे की आपल्याला जगभरामध्ये शास्त्रज्ञ म्हणून संशोधक म्हणून ओळखलं जातं आणि मगाशी आपण बोलता बोलता उल्लेख केलात की आपण 11 वर्ष दिल्लीमध्ये CSIRचे महासंचालक होतात तरीही शनिवार रविवारी कुटुंबाच्या बरोबर पुण्यात यायचं म्हणून आल्यानंतर सुद्धा आपण राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत जाऊन अगदी मध्यरात्रीपर्यंत संशोधन करता. तर नेमकं तुम्ही इतकी वर्ष काय संशोधन करता कशावरती करता? हे बघा आपण ह्याच्यामध्ये आता पॉलिएस्टर शर्ट घालतो आपण नाही का तर त्या पॉलिएस्टर शर्टमध्ये पॉलिएस्टर आणि कॉटन मिश्रण असतं. हां मिश्रण असतं. तर हा जो पॉलिएस्टर आहे त्यातला पॉली हा जो शब्द आहे हा महत्त्वाचा आहे. ह्याचा अर्थ केवळ एकच मॉलिक्यूल नव्हे तर अनेक मॉलिक्यूल त्याची रांग अशी लागलेली असते आणि ते कसं करायचं पॉलिएस्टर कसं करायचं ह्याची जी प्रक्रिया आहे कळलं की नाही.
तर ज्याला पॉलिमर रिॲक्शन इंजिनिअरिंग म्हणतो. बरं. हां, ते कसं करायचं मोठ्या प्रमाणामध्ये, ते आपल्याला एखाद्या छोट्या फ्लास्कमध्ये लॅबॉरेटरीमध्ये करता येतं, पण मोठे रिॲक्टर्स कसे, तर त्याच्यावर मी प्रचंड संशोधन केलं. आणि त्याच्यामध्ये ज्याला मॉडेलिंग आणि सिम्युलेशन आपण जसं म्हणतो, कम्प्युटर वापरून की आतमध्ये काय चाललेलं आहे, काय प्रक्रिया आहेत आणि त्याच्यामध्ये कसा आपल्याला बदल घडून उत्तम प्रकारे आपल्याला ते पुढे नेता येईल, हा एक संशोधन होतं माझं. तसं दुसरं संशोधन म्हणजे मी नेहमी म्हणायचो की त्याचा गरिबांपर्यंत त्याचा उपयोग व्हायला पाहिजे, म्हणून मी दुसऱ्या प्रकारचं एक संशोधन ज्याला आपण सुपर ॲब्सॉर्बिंग पॉलिमर्स म्हणतो. म्हणजे पॉलिमर ही एक चेन झाली, अशा अनेक चेन्स आपण एकत्र आणल्या आणि त्या जर जोडल्या तर त्याला क्रॉसलिंक पॉलिमर म्हणतात. आणि अशा प्रकारचे काही पॉलिमर असे आहेत की जर समजा ते पाण्यात टाकले तर ते अगस्तीसारखे पाणी पिऊन घेतात. बरं. म्हणजे 1 ग्राम जर तुम्ही टाकलात तर ते 100 ग्रॅम पाणी शोषून घेतं, बरं का. आणि केवळ शोषून घेत नाही तर ते हळूहळू ते सोडतं पण, कळलं. त्याला सुपर ॲब्सॉर्बिंग पॉलिमर असं म्हणतात. तर ह्याचा उपयोग आपल्या शेतकऱ्यांसाठी व्हावा म्हणून मी जलशक्ती नावाचा एक हे पॉलिमर तयार केला होता, कळलं ना. आणि त्याचे आम्ही ह्याच्यात प्रयोग केले आणि त्यानंतर इंडियन ऑर्गॅनिक केमिकल्स म्हणून खोपोलीला एक कंपनी आहे, तिने ते त्याचं हे मॅन्युफॅक्चरिंग सुरू केलं. आणि त्याचा वापर आम्ही कसा करायचो माहिती आहे का. आपण पाहिलं असेल की एखादं बियाणं घेतलं आणि ते आपण पाऊस यायच्या आधी शेतीमध्ये रुजत घालतो. हां, ह्याच्यात टाकलं आणि मग पहिला पाऊस येतो आणि बऱ्याच वेळा पहिला पाऊस आल्यानंतर दुसरा पाऊस यायला 2-2, 3-3 आठवडे जातात आणि मग ते बियाणं मरतं. बरोबर. तर त्यावेळी आम्ही काय केलं की हे बियाणं घ्यायचं आणि त्याला ह्याचं कोटिंग करायचं वरती, कळलं ना. म्हणजे काय होतं, पहिला पाऊस आला ते पाणी शोषलं जाईल, पाणी शोषलं जातं आणि जरी दुसरा पाऊस आला नाही तरी ते हळूहळू त्याला ते मिळत जातं. अशा प्रकारचं आमचं दुसरं हे संशोधन होतं. आणि त्यामधलं शास्त्र काय आहे, कळलं की नाही, हे कशामुळे होतं, ह्याच्यावर माझे अनेक बरीच म्हणजे बरंच संशोधन झालेलं आहे. आणि जगामध्ये जो मला काही थोडाफार मान आहे तो त्या अशा विज्ञान तंत्रज्ञानाचा विकसित केल्यामुळे मला तो मिळालेला आहे. संपूर्ण भारताला, सगळ्या भारतीयांना आणि जगाला डॉक्टर रघुनाथ माशेलकर म्हटलं की पेटंटची लढाई असं एक समीकरणच झालेलं आहे. ते समीकरण समोर येतं. ही पेटंटची काय नेमकी लढाई काय होते आणि आपल्या देशाला काय फायदा आहे त्याच्यापासून? असं आहे बघा की जेव्हा समजा तुम्हाला काही एखादी नवीन कल्पना आली आणि त्या नवीन कल्पनेतून काहीतरी एक नवं प्रॉडक्ट जर तयार झालं तर त्याचे मालकी हक्क, ती एक बौद्धिक संपत्ती आपण निर्माण करतो नवीन, त्याचे मालकी हक्क तुमचे असतात. त्याचं कारण ती तुमच्या डोक्यातनं कल्पना आलेली आहे. आता भारताचं काय होतं की आपण नवीन कल्पना काढायच्या, त्याचं प्रॉडक्ट बनवायचं, पण त्याच्यासाठी पॅटर्न्स घ्यायची नाहीत. पॅटर्नमुळे काय होतं, तुम्हाला ती वापरण्याचा, कळलं की नाही, हक्क मिळतो एक 20 वर्षापर्यंत, म्हणजे ज्याचे फायदे फक्त तुमच्यापर्यंत जाऊन पोचतात. तर आपण काय करायचो की आपण हे नवीन ज्ञान करायचं आणि ते आणि त्याचा वापर जगभरात व्हायचा. आता तुम्हाला सांगतो मी 1898 मध्ये आपण ज्याला वायरलेस म्हणतो, कळलं की नाही. तुम्हाला जर प्रश्न विचारला वायरलेस कोणी केलं तर तुम्ही म्हणाल मार्कोनीने, नाही का. मार्कोनी नव्हे, ते भारतीय सर जे.सी. बोसने केलं होतं ते. आणि सर जे.सी. बोसने जेव्हा त्याचं संशोधन केलं त्यावेळी सिस्टर निवेदिता त्यांच्याकडे गेल्या आणि त्यांना म्हणाले तुम्ही पॅटर्न करा. ते म्हणाले नाही, मी नाही करणार. हां, कारण ज्ञान हे सगळ्यांना ते बरोबर आहे ते म्हणतात ते, पण ते जरी असलं तरी त्याचे मालकी हक्क भारताने स्वतःकडे ठेवायला पाहिजे. ते केलं नाही त्यांनी. आणि मार्कोनी त्याच्यानंतर आले आणि त्यांनी ते केलं आणि त्यांनी ते पॅटर्न केलं पहिलं म्हणजे. त्यामुळे सर्व मालकी हक्क त्यांचे झाले. हे 1898 झालं. नंतर 1998 मध्ये बासमती हा आपला, बरोबर, पण टेक्सासमधल्या एका कंपनीने त्या बासमतीवर पॅटर्न घेतलं. जणू का आपणच नवीन बासमती निर्माण केलेला आहे. टेक्सासमधली ती कंपनी होती, त्यांनी टेक्समती असं त्याला नाव दिलं, बरं का. आता त्याचे परिणाम काय झाले असते तुम्हाला मी सांगतो. त्याचे परिणाम असे झाले असते की आपण बासमतीची निर्यात करतो, नाही का, ही निर्यात बंद झाली असती.
बरं, कारण त्याचे म्हणजे हक्क हजारो ते- कोटी हजारो कोटी आपले गेले असते. त्याचं कारण काय की ज्याच्यावर एकदा मालकी हक्क म्हणून त्यांनी पॅटर्न घेतलं की ते तुम्ही त्या देशाला विकूच शकत नाही. त्यांच्या परवानगीशिवाय ते देऊ शकणार नाहीत, कारण राईट्स टू मॅन्युफॅक्चर, डिस्ट्रीब्यूट, सेल सगळे जातात. आपलं प्रचंड नुकसान झालं होतं. आत्ताच्या पेक्षा शेतकरी खूप संकटात आला असता, संकटात आला असता. आणि त्यामुळे मला आठवतं तो मी लढा दिला. तर पण मला म्हणायचं आहे काय की 1898 ते 1998 ही 100 वर्ष त्यासाठी म्हणजे जावी बोस टू बासमती असं मी म्हणतो. कळलं की नाही, हे चालणार नाही. आणि त्यामुळे आपण जी नवनिर्मिती करतो त्याचे मालकी हक्क आपल्याकडे असलं पाहिजे. आणि त्याची सुरुवात झाली बासमतीच्या आधी सुद्धा हळदीच्या पॅटर्न. कारण हळदीचं पॅटर्न म्हणजे आता बासमतीच्या ह्याच्यामध्ये आपलं प्रचंड नुकसान झालं असतं. हळदीचं पॅटर्न काय होतं की तुम्ही धडपडलात, मी धडपडलोय लहानपणी, आपल्याला जखमा झाल्या की आई आपल्याला हे लावायची नाही, हळद लावायची कंबरी होते. तर मी आठवतं मला, मी दिल्लीमध्ये होतो, बसलो होतो, टाइम्स ऑफ इंडिया वाचत होतो. तिकडे एन सुरेश म्हणून एक मुलगा, त्याने बातमी दिली होती की हळदीचा उपयोग जखमा दुरुस्त करण्यासाठी हे काहीतरी नवीन असल्यासारखं अमेरिकेने पॅटर्न घेतलं होतं. अरे मी म्हटलं असं कसं काय, का माझ्या आईला ते माहिती आहे, माझ्या आईच्या आईला माहिती आहे. कारण पॅटर्नमध्ये काय असतं, त्याच्यात नाविन्य पाहिजे. कळलं की त्यातला मुख्य निकष आहे, हा मुख्य निकष आहे त्याच्यामध्ये. कळलं, तो नव्हता त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामुळे काय झालं की मी हे सकाळी हा वर्तमानपत्र हे वाचलं आणि संध्याकाळी मी पब्लिक प्लॅटफॉर्मवर डिक्लेअर केलं की मी याच्यावर आता लढा देणार आहे. आणि हलकल्लोळ झाला. कारण काय माहिती आहे का, मी डायरेक्टर जनरल CSIRचा होतो, त्याच्यामुळे एखादा सायंटिस्ट, मला सर्व हक्क होते जे काय बोलायचं ते. पण त्याचवेळी मी सेक्रेटरी टू गव्हर्नमेंट ऑफ इंडिया होतो, सचिव होतो मी, भारत सरकारचा सचिव. तर भारत सरकारचा सचिव म्हणजे मंत्र्यांची परवानगी घ्या, सरकारची परवानगी घ्या, त्याच्याशिवाय तुम्ही काही करू शकत नाही. पण माझ्या आयुष्यामध्ये काय झालंय, मी इथून नाही जास्त विचार करत, इथून करतो. म्हटलं हे चुकीचं आहे, आपण लढा देणार. आणि तोही अमेरिकेच्या विरुद्ध. आणि त्यामुळे हलकल्लोळ काय झाला की मला आठवतं दुसऱ्या वर्षी पत्रकार परिषद झाली होती आणि त्यांनी म्हटलं की अरे कुणी अमेरिकेकडे आतापर्यंत जिंकलेलं नाही आहे, तुम्ही कसले जिंकता. तर म्हटलं लिहून घ्या की मी ही लढाई जिंकणारच, आणि जर मी जिंकली नाही तर ही माझी हे सोडून मी माझ्या पुण्याला माझ्या याच्यात राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत परत जाईन. आणि 14 महिन्यात आम्ही ती जिंकली. पण ती जिंकल्यामुळे काय झालं मी तुम्हाला सांगतो की आपलं हे जे पारंपरिक ज्ञान आहे, कळलं की नाही, हे आपण म्हणजे ज्याला मी आयुष्याची प्रयोगशाळा असं म्हणू. मग ती हार्वर्डची नव्हे, केम्ब्रिजची नव्हे, दिल्लीची नव्हे किंवा पुणे युनिव्हर्सिटीची नव्हे, पण आयुष्याची प्रयोगशाळा ज्याच्यामध्ये आपल्या पूर्वजांनी हे काम करून हे तविज्ञान हजारो वर्ष त्याच्यावर, हजारो वर्ष. आणि मी म्हटलं असं काय तुम्ही म्हणता की हे ज्ञान नव्हे, पण हे तुमच्या प्रयोगशाळामध्ये केलेलं ज्ञान कसं काय, नाही का. आणि त्यामुळे इतिहासामध्ये आतापर्यंत हे डल्ला मारत होती ही लोक, पण आतापर्यंत कुणी उठून आवाज उठवला नव्हता. हा पहिला आवाज उठवला गेला. आणि त्याच्यामुळे काय झालं, त्याचा जगाला प्रचंड फायदा झाला. कारण त्याचवेळी मी सुदैवाने वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन म्हणून आहे, कळलं ना, म्हणजे बौद्धिक संपदा जगाची पाहण्याचं एक मोठी संस्था आहे. आणि ती 147 राष्ट्र त्याचे सदस्य आहेत. आणि त्याच्या एका ह्याचा मला समितीचा मला अध्यक्ष करण्यात आला, कळलं की नाही, स्किट म्हणून, स्टँडिंग कमिटी ऑन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. तर त्यावेळी मी हा मुद्दा उठवला. म्हटलं हे ज्ञानामध्ये तुम्ही का फरक करता, आमचं ज्ञानसुद्धा ते ज्ञान आहे. बरोबर. आणि मग त्यावेळी मला आठवतं की मी अमेरिकेत गेलो, त्यांचं जे पॅटंट ऑफिस होतं त्या पॅटंट ऑफिसमध्ये मी काय केलं, आपले संस्कृत श्लोक, त्याच्यामध्ये असलेलं ज्ञान आणि त्यांनी दिलेले पॅटर्न्स, म्हणजे हळदीचं पॅटर्न हे एकच नव्हतं, अशी अनेक होती, 2000. अरे बापरे, 2000 पॅटर्न चुकीची दिली होती त्यांनी. तर मी तिकडे गेलो, त्यांना ते दाखवलं की बाबा हे बघा, हे तुम्ही जे नवीन म्हणता हे सगळं माझ्या पूर्वजांनी केलेलं आहे. मग ते मला तिथे घेऊन गेले त्यांच्यामध्ये आणि त्याने आम्ही पॅटर्न सर्च कशी करतो दाखवलं. तर ते म्हणाले तुमचं जेव्हा हळदीचं पेटंट आलं त्यावेळी आम्ही टर्मेरिक म्हणजे हळद, पावडर, वूंड हिलिंग, जखमा दुरुस्त वगैरे असे कीवर्ड्स टाकले आणि ह्याच्यावर बघितलं स्क्रीनवर काय येतं, काहीच आलं नाही. कारण काय ते म्हणाले डॉक्युमेंटेशन नव्हतं. हां, तुमचं ज्ञान एकतर तुमच्या डोक्यात आहे, तुमच्या डोक्यात आहे काय आम्हाला माहिती नाही, किंवा तुमच्या पोथ्यात आहे, त्या पोथ्यांपर्यंत आम्ही जाऊ शकत नाही. कारण त्या संस्कृतमध्ये आहे, भाषा शिकून त्याचा अभ्यास जो आणि बाहेर यायला पाहिजे. बरोबर, यायला पाहिजे. संस्कृतचं महत्त्व आहेच, संस्कृतचं महत्त्व आहे त्या संस्कृतमध्ये तेवढंच ज्ञान होतं.
आणि त्यानंतर मग मला ती ट्रॅडिशनल नॉलेज डिजिटल लायब्ररीची कल्पना आली. बरं. म्हटलं हे ज्ञान आपलं हे जे विखुरित झालेलं आहे सगळीकडे, एक तर आपल्या डोक्यात आहे आणि डोक्यात असलेली लोक गेली की ते ज्ञान पण गेलं त्यांच्याबरोबर. बरोबर. तसं नाही, आपण ते डिजिटल लायब्ररीमध्ये त्याचं कन्व्हर्शन करूया. आणि तुम्हाला आज मला सांगायला आनंद वाटतो की 3 कोटी पानं, बरं. 3 कोटी पानं आज डिजिटाईज झालेली आहेत. बरं. मी 100हून जास्त अशी एक मोठी टीम केली होती. त्याच्यामध्ये इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी एक्सपर्ट, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एक्सपर्ट, संस्कृतचे एक्सपर्ट्स, आयुर्वेदिक डॉक्टर्स वगैरे, असे आपल्या वैद्य वगैरे, असे सगळ्यांना मी एकत्र आणलं आणि त्यातून हे निर्माण केलं आहे. आता ह्याचा फायदा काय झालेला आहे तुम्हाला मी सांगतो. ह्याचा फायदा काय झालेला आहे की ते एक इंटरनॅशनल पॅटर्न क्लासिफिकेशन अशी एक नवीन सिस्टम तयार झाली आहे आणि ज्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये आपलं सर्व पारंपरिक ज्ञान जाऊन बसलेलं आहे. ह्याचा अर्थ पूर्वी तो पॅटर्न एक्झामिनर बसून हे केलं की त्याच्या स्क्रीनवर काही यायचं नाही. आता त्याने जर ते कीवर्ड्स टाकले, हे सगळं ज्ञान त्याच्या स्क्रीनवर दिसतं आणि त्याचा परिणाम असा झाला आहे. आणि काय झालं आहे की भारत सरकारने इतर राष्ट्रांशी आता करार केलेले आहेत. उदाहरणार्थ जेव्हा आपले पंतप्रधान त्यावेळचे डॉक्टर मनमोहन सिंग जेव्हा अमेरिकेत गेले होते आणि ओबामाला भेटले, त्याच्या आधी 2 दिवस आपला करार झाला की अमेरिकन पॅटंट ऑफिस कधीही आपल्या पारंपरिक ज्ञानावर कुठलंही पॅटंट आलं की पहिल्यांदा ते आमची ट्रॅडिशनल नॉलेज डिजिटल लायब्ररी बघणार. त्या स्क्रीनमधनं पास झालं तरच मग पुढे. म्हणजे आता हे भारताची ही लायब्ररी बघितल्याशिवाय पेटंट्स दिली जाणार नाही. म्हणजे मग आम्ही मोठी भिंत करून ठेवलेली आहे, कळलं की नाही, ज्याच्यातून ते पुढे जात. त्याचा परिणाम काय झाला आहे, आता एकही चुकीचं पेटंट दिलं जात नाही. एवढंच नव्हे तर आता ते मल्टीनॅशनल कंपन्या घाबरतात. का घाबरतात? कारण चुकीचं पेटंट केलं की आमचं हे आहे तिकडे, अरे तुम्ही चोरी केलेली आहे, बरोबर पकडायला. तर ह्याच्यामधला महत्त्वाचा भाग मला सांगावंसं होतं मुद्दाम. त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे मला अजून आठवतं की जेव्हा ते हळदीचं पॅटर्न आम्ही जिंकलो त्यावेळी बरंच टेलिव्हिजनवर वगैरे बरेच हे आलं, दूरदर्शनवर पण त्याच्यावर प्रामुख्याने चर्चा झाली होती. आणि गंगाधर गाडगीळ त्यावेळी अध्यक्ष होते आणि गंगाधर गाडगीळना कळतं की सरकार कसं चालतं. तर ते मला त्यांनी म्हणे, बस जरा मला सांग बघू, तू एक शास्त्रज्ञ आहेस, एक वैज्ञानिक आहेत आणि मला कल्पना आहे की पॅटर्न हा भाग तुझा नव्हे, तर इंडस्ट्रियल पॉलिसी प्रमोशन हा वेगळा भाग आहे, तो पाहतो. त्याच्यामध्ये तू कसा मध्ये लुडबुड करायला गेला, तुझं काय त्याच्यामध्ये? मी हे बघा म्हटलं, ही राष्ट्राची चोरी झालेली आहे, कळलं का? आणि मग ते ह्या संस्थेचं काम आहे, त्या संस्थेचं काम आहे, हे मी कधीच केलेलं नाही आहे. मी इथून विचार करतो म्हणून मी त्या ठिकाणी गेलो. पण ह्याच्यातनं एक वेगळा हे निसतं. आजकाल काय झालेलं माहिती आहे का, घरातला जरी पाण्याचा नळ चाललेला नसला, अरे सरकार काय करतं याच्याविषयी. ही जी वैयक्तिक जबाबदारी प्रत्येक ह्याची आहे, ही घेतली पाहिजे. समजा मी ती जबाबदारी त्यावेळी घेतली नसती तर कदाचित तो विषय किती दिवस अनिर्णित राहिला असता, अनिर्णित राहिला असता. ही वेगळी एक भावना, हा माझा भारत आणि या भारतासाठी मी स्वतः हे करणार, ही भावना अत्यंत महत्त्वाची आहे. दुसरं कोणीतरी करणार म्हणून त्याची वाट पाहता कामा नये. बरोबर. यालाच जोडून बोलायचं झालं तर आत्ताच्या आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी अनेक योजना भारतीयांसाठी किंवा अनेक स्वप्न अशी दाखवलेली आहेत. मग ती उदाहरणार्थ स्वच्छ भारत आहे किंवा मेक इन इंडिया आहे किंवा डिजिटल इंडिया आहे. आणि यातल्या प्रत्येक प्रश्नाशी आपण त्यापूर्वी पण वेगवेगळ्या माध्यमातून व्यासपीठांवरून निगडीत होतातच आणि आत्ता पुन्हा या तिन्हीमध्येही आपण योगदान देत आहे वेगवेगळ्या माध्यमातून. तर नक्की याचं काय, आपण देशासाठी नेमकं याच्या माध्यमातून काय करू शकतो एक शास्त्रज्ञ म्हणून, काय वाटतं आपल्याला? नाही, बरंच करू शकतो. त्याच्यामध्ये बघा, आपण मेक इन इंडिया म्हणतो. आता मेक इन इंडिया याचा अर्थ परदेशातून ते तंत्रज्ञान आणून आपण करणं हा एक भाग झाला. पण स्वतःचं तंत्रज्ञान विकसित करणं हा दुसरा भाग झाला. आणि त्याच्यामध्ये विज्ञान तंत्रज्ञानाचा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. भारताला ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान विकसित केल्याशिवाय हे नाही. आणि त्याच्यामध्ये आपण बरेच पुढे चाललेलो आहोत. त्याच्यामध्ये जो आपल्याला आता कुठलाही प्रोग्राम तुम्ही बघा, स्पेस बघा, आज सॅटेलाईट, कळलं का? आता पुणे इंटरनॅशनल सेंटरमध्ये ज्याचा मी अध्यक्ष आहे, आपल्याला कल्पना आहे, राधाकृष्णनच्या वेळी काय झालं, मार्स ऑर्बिटर मिशन त्यांनी मंगळापर्यंत नेलं. बरं का? किती खर्च आला असेल? $75 मिलियन. कळलं ना? अमेरिकेन पण केलं, $671 मिलियन. म्हणजे 10 पटीने कमी आपण खर्चात आणि दोघे आपण मंगळावरती हे करतो आहोत. ही आपली ताकद आहे. कळलं की नाही? मी म्हणतो जगात कुणीही काही करू दे,
म्हणून माझं एक प्रिन्सिपल आहे गांधीयन इंजिनिअरिंग ज्याला मी म्हणतो, कळलं की नाही. सगळी बाकीची इंजिनिअरिंग ठीक आहेत, पण गांधीयन इंजिनिअरिंग म्हणजे काय, गांधींना काय हे होतं, अपेक्षित होतं की नवीन तंत्रज्ञानाचा फायदा हा गरीबातल्या गरीबांना खेड्यांमध्ये राहणाऱ्या व्हायला सुद्धा पाहिजे. लोकांना. कळलं ना. आणि त्यामुळे मी गांधीयन इंजिनिअरिंग नावाचं एक नवीनच संकल्पना आहे. नवीन संकल्पना काढली होती. आणि एक पुस्तक आहे टाइमलेस इन्स्पिरेटर रिलिव्हिंग गांधी, गांधींचं नवीन हे काय, तर त्याच्यामध्ये ते हे केलेलं आहे. आणि हा जो मेसेज होता, कळलं की नाही, हा संदेश की कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त गुणवत्ता कशी निर्माण करायची, ज्याचा जास्तीत जास्त लोकांना फायदा होईल, ज्याला मी मोर फ्रॉम लेस फॉर मोर म्हणतो. आणि हे मी 2008 मध्ये म्हटलं होतं. आणि मला सांगायला फार आनंद होतो की आज सगळीकडे सगळ्या ह्याच्यामध्ये जगामध्ये याच्यावर चाललेलं आहे. युरोपमध्ये सुद्धा त्याची दखल जगभरात दखल घेतली आणि त्याचा ते आता स्वतः हे करतायत, आता युरोपियन युनियनमध्ये इम्प्लिमेंट करतायत. ते म्हणतात की या सगळ्या जगासाठी आपण पुढे जायला पाहिजे. तर भारताचं ज्ञान विज्ञान तंत्रज्ञानमध्ये हा सगळ्यात आपण सगळ्या जगाच्या पुढे जाऊ, कळलं. ह्याच्यामध्ये भारताने प्रचंड प्रगती केली आहे. आता HIV एड्सबद्दल आपण बोलतो नाही का, एका वर्षाच्या ट्रीटमेंटसाठी $10,000 लागायचे बरं का. आणि माझ्या CSRमधनं, माझ्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमधनं मुकुंद गुर्जरनी जे नवीन तंत्रज्ञान विकसित केलं या अँटाय रिट्रोव्हायरल्सवर, त्यामुळे ते $10,000वरून $200 आलं. अरे बापरे, कितीतरी पटीनं त्याच्यात फरक पडला. हां, तर भारत ह्या बाबतीत सर्वांच्या पुढे जाऊ शकतो, पुढे आहे असं मी म्हणेन. इतकं प्रचंड रात्रंदिवस वर्षानुवर्ष काम करणाऱ्या माणसाचं कौटुंबिक जीवन कसं आहे, आम्हाला उत्सुकता असते सगळ्यांना. कारण त्या एकट्या माणसाचं ते केवळ काम असं म्हणून चालणार नाही, त्याच्या मागे इतक्या जणांची मदत असते, त्यांच्या शुभेच्छा तर असतातच. तर आपल्या पत्नी वैशाली माशेलकर, म्हणजे आपण आईंचा उल्लेख जसा करतात तसं त्यांचंही योगदान आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठं आहे. प्रचंड आहे. कारण मी जसं म्हणतो 24 तास माझं काम चालू असतं नाही का. आणि ज्याला मी म्हणतो 24/7, डे आफ्टर डे, वीक आफ्टर वीक, मंथ आफ्टर मंथ, इयर आफ्टर इयर, हे माझं असं सतत चालू असतं, कळलं का. आणि त्यामध्ये तिने मुलांना वाढवण्यामध्ये, त्यांना संस्कार देण्यामध्ये, कळलं की नाही. आणि आतापर्यंत म्हणजे इतकं हे असतं, म्हणजे सकाळी कधी कधी मी 3:30 वाजता उठतो, ते रात्री 12 वाजेपर्यंत हे चालू असतं. आतापर्यंत आमचं लग्न 1970मध्ये झालं, कळलं की नाही. तेव्हापासून आतापर्यंत 2016, 46 वर्षामध्ये तिने एकदा मला असं म्हटलेलं नाही आहे की हे काय करतोस. सबंध जबाबदारी तिने घेतलेली आहे मुलांना सांभाळण्याची आणि वाढवण्याची. अर्थातच मी काय मुलांकडे दुर्लक्ष केलं असं नाही. हां, थोडा वेळ असतो आमचा, पण ज्याला आपण क्वालिटी टाईम म्हणतो तो मी त्यांना अवश्य देतो. आता एक तुम्हाला आम्ही आश्चर्याचा धक्का देणार आहोत. हां, बरं. की तुम्ही ज्यांच्या 46 वर्षाच्या सहजीवनाबद्दल इतकं बोललात आणि तुम्हाला एखादा पुरस्कार मिळाला, तुमच्या बाबतीत एखादी घटना चांगली घडली की तुमच्या आईना जसा आनंद झाला मगाशी आपण सांगितलं, तशा तुमच्या पत्नी वैशाली माशेलकर त्यांनाही तो आनंद साहजिक आहे, तो होणारच. पण असे आनंद त्यांनी साठवलेले आहेत त्यांच्या मनामध्ये आणि आपल्याला ते बघायचे आहेत आत्ता. बरं, त्या अशा आनंदाच्या संदर्भात बोललेले आहेत. भारतात आल्यानंतर किंवा मी पहिल्यांदाच महाराष्ट्राबाहेरचा किंवा गोव्याच्या बाहेरचा असा गाव पाहत होते, तेव्हा तिथे त्यांना कळलं की त्यांना एक हर्डिलिया नावाचं एक अवॉर्ड मिळणार आहे. आणि ते साधंच 5,000चं किंवा असंच काहीतरी होतं. पण त्याच्यावर आम्ही दोघं रात्र भरून डिस्कशन करायचो. तुला मी त्याला नक्की मिळेल ना तुला ते, कारण शाश्वती नव्हती, नुसतं कळलं होतं की नॉमिनेट झालेत. तर त्यामुळे त्या ह्याच्यात आम्ही इतक्या आनंदात सुखात होतो. आणि रात्री 12-1 वाजेपर्यंत फक्त एवढंच एकमेकांना विचारायचं, मिळेल ते मला विचारायचे, मिळेल ना गं मला. मी त्यांना विचारायचे, हो मिळेल. मग परत मीही विचारायची, मिळेल ना तुला नक्की. असं तो एक आमचा अतिशय आनंदाचा क्षण होता, खूपच आनंदाचा क्षण होता. आणि आम्ही पुण्यात आलो आणि आम्हाला कळलं की ते ह्यांना मिळालं आहे. तो एक आनंदाचा अतिशय. त्याच्यानंतर अनेक अवॉर्ड्स मिळत गेली, खूप काही मिळत गेलं, पण ते पहिलं होतं आमच्या आयुष्यातलं. पहिला आनंद झाला तो जेव्हा मला कळलं की ह्यांना
पद्मश्री मिळाली आहे. कारण लहानपणापासून फक्त हा एक शब्द आम्ही मोठ्या लोकांना पद्मश्री मिळते एवढंच ऐकलं होतं, त्यामुळे तेवढंच मला माहीत होतं. आणि ती पद्मश्री ह्यांना मिळते ह्याचा आनंद मला अतिशय झाला होता. तेव्हा मला पद्मभूषण त्याच्या पुढे पद्मभूषण असतं, विभूषण असतं हे माहिती नव्हतं. पद्मश्री हा शब्द नेहमी कानावर पडला होता, त्यामुळे ह्यांना पद्मश्री मिळते ह्याचा मला अतिशय आनंद झाला. खरं आहे ते. कारण या सगळ्यांचं नंतर आयुष्यात बरंच मला मिळालं बरं का. पण काय असतं, जसं पहिलं मूल असतं, पहिला पाऊस असतो, अगदी बरोबर. तसं पहिलं हे जसं ती म्हणाली ना 5,000, त्याच्यानंतर मला 5 लाखाची पण मिळाली आहेत बक्षिसं आणि इतर पण. पद्मश्री मिळालं, त्याच्यानंतर पद्मविभूषण पण मिळालं. पण पहिलं ते जे मिळालं ना त्याच्यामध्ये एक हे असतं. आणि दुसरी हे सांगतो, हिने वैशालीने त्याचा उल्लेख केला नाही पण तिच्यासाठी सुद्धा ते खास आहे. काय होतं, मी जेव्हा फेलो ऑफ रॉयल सोसायटी झालो, तर FRS ही अशी संस्था आहे जे म्हणजे न्यूटन वगैरे अशा मोठ्या शास्त्रज्ञांनी ती बनवलेली संस्था आहे. आणि आतापर्यंत तिला 360 वर्षाहून जास्त वर्ष हे झाले आहेत. पण आतापर्यंत मी एकुलता एक महाराष्ट्रीयन ज्याला ते मिळालेलं आहे बरं का. आणि तो मान एवढा मोठा समजला जातो की नोबेल प्राईज नंतर तो मान आहे असं धरलं जातं. आणि त्यावेळी तो जेव्हा मान तेव्हा मिळतो तेव्हा ते अगदी 360 वर्ष ज्यांना मिळालेला आहे त्या सगळ्यांनी सह्या केलेले एक पुस्तक आहे ते. बरं. आणि त्याच्यामध्ये आपण एक ती शाई, तो टाक त्यांनी आणि त्यांनी जशी सही केली ना न्यूटनने वगैरे, तशी त्या पुस्तकात सही करायची असते. आणि आम्हाला मुभा असते की तुम्ही कुठल्याही एका शास्त्रज्ञाची सही पहा. आणि बहुतेक सगळे न्यूटनची सही पाहतात बरं का. आईन्स्टीनची वगैरे बघत नाही, न्यूटनची. आणि ती न्यूटनची सही 9व्या पानावर आहे. हां. आणि ती पाहण्याचं भाग्य मला मिळालं. म्हणजे जेव्हा, आणि त्यावेळी वैशाली ह्याच्यामध्ये होती, तेव्हा सुद्धा आमचं अशी चर्चा झाली होती. कारण काय असतं की बऱ्याच वेळा अशी भावना येते ना की असा अनवाणी चालणारा 12 वर्षापर्यंत वडील नाहीत आणि मुंबईत अनिश्चिततेमध्ये म्युन्सिपालिटीच्या खाली अभ्यास करणारा असा मुलगा शेवटी ह्याच्यामध्ये सही करू शकतो ज्या पुस्तकात न्यूटनने सही केली. आणि हे केवळ शिक्षणामुळे. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो E=F, एज्युकेशन इज इक्वल टू फ्युचर. शिक्षण हे भविष्य नाही का. अगदी बरोबर. सगळ्यात हे महत्त्वाचं आहे. तर हा मला मुद्दाम ती पद्मश्री म्हणाली, पहिलं बक्षीस म्हणाली, ते मला मुद्दाम याचा उल्लेख करा असं वाटला. नाही, आम्ही आज बघतो की एकीकडे समाजामध्ये पूर्वी शिक्षकांचं जे स्थान होतं, आदरणीय स्थान जे होतं, ते काही वेळा कमी झाल्यासारखं वाटतं. पण पूर्वी संशोधक, शास्त्रज्ञ हे समाजापासून कुठेतरी एक वेगळे त्यांचं संशोधन करतायत. भले ते समाजासाठी आहे पण त्यांच्या कामात असायचे. पण आम्हाला एक सुखद धक्का बसला एकदा की काही या 2-4 वर्षांपूर्वी मी पुस्तक बघितलं जे महाराष्ट्र शासनाचं शिक्षण विभाग आहे, बालभारती आपण सगळी, तर त्याच्या चक्क त्या पुस्तकावरती कव्हरवरती आपला फोटो आहे. आणि त्याच्यात धडा पण आहे त्याच्यात आपला. तो लेख काय आणि तुम्हाला मी सांगतो काय झालं, मला पण कल्पना नव्हती. हे कुमार भारती आहे ना, 10वी आहे हे पुस्तक. तर मी ते विवेकानंद सोसायटी म्हणून आहे चेंबूरला, तिकडे मी मुलांशी दर आठवड्याला एक तरी व्याख्यान मुलांसाठी इथे तिथे जाऊन देत असतो संबंध भारतात. तर त्यावेळी तिकडे गेलो होतो. तर त्यावेळी ते सही करायला आले. तर सही करायला नॉर्मली एखादा कागद घेऊन येतात, एवढे पुस्तक घेऊन आले. आणि म्हटलं अरे माझा फोटो कव्हरवर. नंतर आत बघितलं तर माझ्या आयुष्यावर धडा आहे त्याच्यावर, 83 पानावर धडा आहे तो. आणि शेपिंग युअर माइंड्स, शेपिंग युअर यंग माइंड्स हा धडा आहे बरं का त्याच्यावर. आणि त्यामध्ये माझे 4 शिक्षक असा धडा आहे. म्हणजे पहिले शिक्षक माझी आई, दुसरे शिक्षक भावे सर, तिसरे शिक्षक प्रोफेसर MM शर्मा ज्यांच्या हाताखाली मी PhD केली, आणि चौथे शिक्षक प्रोफेसर CNR राव ह्याच्याविषयी मी लिहिलेलं आहे. आणि म्हणून मी मला अजून आठवतं की ह्यांना लिहिलं पत्र, पृथ्वीराज चव्हाण त्यावेळी मुख्यमंत्री होते, त्यांचं मी अभिनंदन केलं. माझा फोटो छापल्याबद्दल नव्हे,
बरं का. एखाद्या शास्त्रज्ञाचा तुम्ही फोटो छापलात, कारण त्यांना कोणाचाही छापता आला असता, आणि ते मी हयात असताना, मी गेल्यानंतर छापणं ही गोष्ट वेगळी. म्हणजे हे एक नवीन मूल्य आहे. आणि शिक्षणात आपल्याकडे बदल होत आहेत, शिक्षणात हे या बदल होत अभ्यासक्रमात आहेत. बदल होत आहेत. हां, बदल होत आहेत. आणि याच्यात मला जास्त तुम्हाला सांगण्यासारखं असं वाटतं, जसं मी म्हणालो की एका प्रश्नाचं एक उत्तर, हो, बरोबर ना, आपली पद्धत होती. हा पद्धत होती. आणि आता उदाहरणार्थ यातलं पहिलं वाक्य म्हणजे डॉक्टर माशेलकरांचा जन्म माशेल या गोव्यामध्ये एका गरीब कुटुंबात झाला. मग हे दिलेलं असायचं. मग त्याचा प्रश्न काय, माशेलकरांचा जन्म कुठल्या गावात झाला. स्टँडर्ड स्टँडर्ड. हो, तसं नाही आहे या पुस्तकामध्ये. बरं. या पुस्तकामध्ये त्यांनी काय केलेलं आहे की तुम्ही एक्सप्लोअर करा, संशोधन करा आणि उत्तरं काढा. उदाहरणार्थ मी जे पुस्तक लिहिलं आहे रिइन्व्हेंटिंग इंडिया, त्यातनं हा धडा घेतला आहे, बरं का, रिइन्व्हेंटिंग इंडियामधनं. आणि या रिइन्व्हेंटिंग इंडियामधले 4 जे चॅप्टर्स आहेत, ग्लोबलायझेशन ऑफ R&D वगैरे, ते दिलेलं आहे. आणि त्यांना म्हटलं आहे की 5 जणांचा तुम्ही ग्रुप करा. या धड्याचं हे टायटल आहे, बरं का. तर 5 ह्याच्यामध्ये तुम्ही चर्चा करा आणि विचार करा ह्या टायटलवरनं, त्याचा अर्थ त्यांनी आतमध्ये काय मुद्दे मांडलेले असतील. ह्याचा अर्थ त्याचं स्टँडर्ड हे नव्हे. आणि त्याच्यात लिहिलेलं आहे, जाऊन ते पुस्तक माशेलकरांचं पुस्तक लायब्ररीमधनं वाचा. ह्याचा अर्थ काय की नुसतं टेक्स्टबुक, पाठांतर वगैरे वगैरे नाही, तर जग शोधा सगळं. उदाहरणार्थ मी रॉयल सोसायटीचा फेलो झालेला आहे, तर त्याची त्या वेबसाईटचा त्याने ॲड्रेस दिलेला आहे. आणि त्या वेबसाईटवर जा, म्हणजे त्यांना लहानपणापासून तुम्ही इंटरनेटवर कसं जायचं, सर्च कसं करायचं, शोधायचं कसं. शोधा म्हणजे सापडेल, कळलं की नाही. पाठांतर केलं म्हणजे लिहिता येईल, तसं नव्हे. हा जो बदल आहे हा माझ्या मते अत्यंत स्तुत्य आहे आणि तो जास्त करायला पाहिजे. काय झालं होतं की 2001 सालामध्ये पुण्यामध्ये इंडियन सायन्स काँग्रेस झाली होती आणि जवळजवळ 5000 अध्यक्ष होतात. मी त्याचा अध्यक्ष होतो. आणि त्याच्या ह्याला उद्घाटनासाठी आपले अटल बिहारी वाजपेयी त्यावेळी पंतप्रधान होते, ते आले होते. आणि अनेक मोठी मोठी माणसं आली होती, नोबेल लॉरेट्स आले होते, डॉक्टर APJ अब्दुल कलाम होते, अनेक. आणि त्याच्यामध्ये मी माझं न्यू पंचशील फॉर द न्यू मिलिनियम, म्हणजे नवीन पंचसूत्री, नवीन सहस्त्रकासाठी, नव्या युगासाठी, तर ती काय होती, तर त्याच्यामध्ये बालकेंद्रित शिक्षण, स्त्री केंद्रित कुटुंब, कळलं की नाही, मानव केंद्रित विकास, कळलं की नाही, ज्ञानाधिष्ठित समाज आणि नवसर्जनशील भारत, म्हणजे चाइल्ड सेंटर एज्युकेशन, वुमन सेंटर फॅमिली, ह्युमन सेंटर डेव्हलपमेंट, नॉलेज सेंटर सोसायटी आणि इनोव्हेशन सेंटर इंडिया, अशी पंचसूत्री मी मांडली होती. आणि म्हटलं ही या सहस्त्रकासाठी जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच पुढच्या सहस्त्रकासाठी. आणि त्यामध्ये मी माझ्या भावे सरांचा उल्लेख केला होता. आणि ते सर्व सभागृह असं फारच गाजलं, तुम्हाला मी सांगतो, फारच गाजलं. तर त्यानंतर काय झालं, जेवणासाठी आम्ही एकत्र बसलो होतो. ते झाल्यानंतर तर अटलजी असे बसले होते, एका बाजूला डॉक्टर कलाम बसले होते, नंतर नोबेल लॉरेट जॉ मेरिलन बसले होते, त्याच्या बाजूला रिचर्ड हन्स नोबेल लॉरेट बसले होते. आणि आमची चर्चा चालू होती. आणि ते म्हणाले की भावे सरांचा जो मी उल्लेख केला होता, तर ते नोबेल लॉरेट म्हणाले की आपल्यासारखे भावे सर असे शिक्षक तुमचं भाग्य आहे की तुम्हाला ते तसे मिळाले, पण आमच्या स्वित्झर्लंडमध्ये, आमच्या फ्रान्समध्ये आता असे शिक्षक नाही. आणि त्याच्यावर चर्चा सुरू झाली. तर अटलजी माझ्याकडे वळले आणि मला म्हणाले कि मशेलकर जी आपको पता है आजकल भावे सर क्यों नहीं होते. तो म्हटलं नहीं सर. तर ते म्हणाले क्योंकि समाज में आज उनको प्रतिष्ठा नहीं है, समाजात त्यांना मान दिला जात नाही. आणि म्हणून मी प्रकाशजींकडे वळलो आणि त्यांना म्हटलं आज अटलजी इथे पाहिजे होते, कारण तुम्ही आज काय केले, तुमच्या शिक्षकांना मान दिलाय आणि तुमच्या प्रवासाची सुरुवात तुम्ही शिक्षकांचा आदर करून केलेला आहे आणि हा देशासाठी मोठा संदेश आहे. आणि हा बदल माझ्या मते अत्यंत महत्त्वाचा आहे. हे सगळे जे प्रयत्न चालू आहेत, तर तुम्हाला नक्की वाटतं की आपण ज्या एका आशेने भारताच्या पुढच्या प्रवासाकडे बघतोय की भारत हा महासत्ता होईल, त्या अर्थाने की भारत जगात जाईल पुढे सगळ्यांच्या? नक्कीच जाणार, नक्कीच जाणार. मी तुम्हाला सांगतो. आणि ती सुरुवात जसं मी म्हटलं ती शिक्षणापासून, प्राथमिक शाळेपासून सुरुवात करायला पाहिजे. कळलं की नाही? कारण लहानपणापासून
मुलांना प्रश्न विचारण्याची एक प्रवृत्ती निर्माण करायला पाहिजे. त्यांचं चुकलं तर त्यांना दम देता कामा नये. हां, ते फेल झाले तर त्यांना दम देता कामा नये. कळलं की नाही? ही एक वेगळ्या प्रकारची हे आहे. त्यांना शोधायला द्यायला पाहिजे. त्याला हात नको लावू, ते तुटणार असं म्हणता कामा नये. कळलं? आणि याच्यामध्ये नवसर्जनशीलता तिथून सुरू होईल. ते शिक्षणातून आनंद मिळाला पाहिजे, त्यांना मजा वाटली पाहिजे. हां, हां हां लक्षात घ्या, आनंददायी असं शिक्षण ते व्हायला पाहिजे. आणि त्यामध्ये वेगवेगळे प्रयोग करायला पाहिजेत. कळलं का? कारण मी स्वतः शिक्षक होतो. बरोबर. हां, मी अमेरिकेत शिकवलेलं आहे, इंग्लंडमध्ये मी शिकवलेलं आहे, आणि त्या ठिकाणी मी वेगवेगळे प्रयोग करायचे. आता एक उदाहरणाचा एक प्रयोग सांगतो तुम्हाला मी. कारण बदल करायचे म्हणतात, तर मी नुसता बोलत नाही, भाषणं देत नाही, मी स्वतः करतो ते. तर त्यामधला एक प्रयोग सांगतो तुम्हाला. मी डेलावेअर युनिव्हर्सिटीला मी व्हिजिटिंग प्रोफेसर होतो आणि तिकडे प्रोसेस फ्लुइड मेकॅनिक्स हा सब्जेक्ट शिकवत होतो मी. आणि काय व्हायचं, 9 ते 10, 11 ते 12 आणि 1 ते 2, 30 विद्यार्थी, कारण तो एक 90चा क्लास नसायचा प्रत्येकाकडे. आणि ते शिकवण्याची मी वेगळी पद्धत हे केली. आणि मला अजून आठवतं की मी व्हिडिओ फिल्म्स घेऊन यायचो आणि वर्गात दाखवायचो, जसं सर J.I. टेलर, लो रेनॉल्ड्स नंबर, हायड्रोडायनामिक्स वगैरे वगैरे. आणि मग मी काय करायचं, 15 मिनिटाची फिल्म म्हटलं बघा, आणि त्यानंतर मी लगेच प्रश्नपत्रिका वाटायचो. बर. कारण काय, आपण काहीतरी पाहतो, त्याला आपण ऑब्झर्वेशन, ॲनालिसिस आणि सिंथेसिस म्हणतो. तुम्ही काय पाहता, त्याचं विश्लेषण कसं करता, आणि त्यातून नवनिर्मिती काय करता. 1, 2, 3 हे भाग आहेत. ही प्रोसेस लगेच अप्लाय करायची. आता हे असं कुठेच होत नाही बरं का. पण अमेरिकेत मला ते कळायला दिलं त्यांनी. वेगळ्या पद्धतीने शिकवायला दिलं, वेगळ्या पद्धतीने परीक्षा घ्यायला दिल्या. आणि मला अजून आठवतं की त्या ठिकाणी आपल्यासारखं नव्हे बरं का. आता तुम्ही समजा शिक्षक आणि मी विद्यार्थी आहे, तर फक्त तुमचा अधिकार माझ्याविषयी माझं इव्हॅल्युएशन असं नाही. आता विद्यार्थ्यांनी उलट तर ते तसं उलट असायचं त्यांचं. आता भारतामध्ये येऊ घातलंय. हां, भारतामध्ये येऊ घातलंय, ते लवकर यायला पाहिजे. तर त्यामध्ये मला आठवतं, आणि ती जे डेलावेअर केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट होतं, ते अमेरिकेमधल्या 3 सर्वोच्च असे हे होतं, त्याच्यामध्ये होतं. आणि ते जायंट्स होते सगळे, जिमी वे, आर्ट मेझनर, केन बिशॉफ वगैरे. आणि त्या सगळ्या 18 ह्याच्यामध्ये प्रोफेसर्समध्ये मला पहिला क्रमांक. अरे वा. आणि त्या पहिल्या क्रमांकामध्ये त्यांचं काय असतं, 25 प्रश्न असतात त्यांचे, आणि त्याची उत्तरं असतात बरं का. आणि त्याला प्रत्येकाला ते ग्रेड देतात, आणि शेवटी ओपन स्पेस ठेवलेली असते, आणि त्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी रिमार्क लिहायचा. तर त्यातल्या एका मुलाने काय लिहिलं होतं, तो म्हणाला की मला आयुष्याकडे पाहण्याची प्रोफेसर मशेलकरांनी एक नवीन दृष्टी दिली. त्यांचे उपकार कसे मांडू मला कळत नाही. कदाचित माझं नाव, माझ्या मुलाचं नाव, मी त्यांचं नाव जे आहे ते ठेवीन अमेरिकेमध्ये. याचा अर्थ काय की असा समाज ज्याच्यामध्ये नवसर्जनशीलता, तुम्ही वेगळ्या प्रकारे शिकवा, वेगळ्या प्रकारे परीक्षा द्या, आणि शेवटी वेगळ्या प्रकारे शिकवलं आणि डोक्याला त्रास झाला म्हणून तुम्हाला हे नाही केलं, त्यांनी उठवलं, असा समाज आपल्याकडे व्हायला. तर तो भारताला जगभरात महासत्तेच्या दिशेने घेऊन जाईल. प्रेक्षक हो, आपण मगाचपासून माशेल या एका गोव्यातल्या छोट्या खेड्यातला एक छोटासा मुलगा की ज्याच्या वडिलांचं वयाच्या 6व्या वर्षी निधन झालं होतं, असा एक रघुनाथ अनंत माशेलकर या नावाचा एक छोटासा मुलगा. आणि आता मगाचपासूनचा आपण प्रवास ऐकलात की जवळजवळ वयाच्या 75च्या टप्प्याला आलेले आणि जगभरातल्या 60,000हून अधिक शास्त्रज्ञांचे प्रमुख म्हणून काम करत असलेले पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ अनंत माशेलकर हा प्रवास आपण मगाचपासून समजावून घेतलात. एक भारतीय म्हणून आपल्या सर्वांना जो सार्थ अभिमान वाटेल अशी डॉक्टर रघुनाथ अनंत माशेलकर ही भारताच्या राष्ट्रनिर्मितीमधली एक वैशिष्ट्यपूर्ण अशी नाममुद्रा आहे. ती आज आपण समजावून घ्यायचा प्रयत्न केलात. आपल्या सगळ्या प्रेक्षकांच्या वतीनं आणि दूरदर्शनच्या वतीनं मी डॉक्टर माशेलकर यांचे आभार मानतो. नमस्कार. नमस्कार.